लॉर्ड हिमेश रेशमियाचा बॅड ॲस रविकुमार मूवी आज थिएटरमध्ये रिलीज झालाय। 2 ते 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फायनली आपल्याला हा चित्रपट आज बघायला मिळाला। 2011 मध्ये रिलीज झालेला एक्सपोज मूवीचा हा सिक्वेल आहे। सिक्वेल म्हणण्यापेक्षा त्या पिक्चर मधला एक कॅरेक्टर रविकुमार याचा सेपरेट मूवी तयार केलाय। मग कसा होता हा मूवी आणि तुम्ही बघायला पाहिजे की नको हे सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण अशा भन्नाट व्हिडिओ आणि असले हार्ड मूवीजचे रिव्ह्यू तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळणार आहेत। चला तर बिना लांब लावता रिव्ह्यूला सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा बघूया या मूवीची स्टोरी। हा मूवी 80च्या दशकातला दाखवलाय, म्हणजे त्यावेळी जसे चित्रपट होते त्या टाईपचा हा चित्रपट आहे। 80च्या काळातल्या मूवीचा एक सांगाडा घेतलाय आणि त्यामध्ये आजकालचे हिरो हिरोईन घातल्यात आणि मूवी आजच्या जनरेशनचा बनवलाय। या मूवीमध्ये आपण बघतो की एक सिक्रेट रील आहे ज्यामध्ये भारताचा महत्त्वाचा डाटा आहे जो पाहिजे पाकिस्तानला, आणि ते मिळवण्यासाठी पाकिस्ताननं कार्लोस पेड्रो पॅन्थरला म्हणजे प्रभुदेवाला हे काम सोपवले आणि ते रोखण्यासाठी रविकुमार म्हणजे हिमेश रेशमियाला एक मिशन देण्यात आले। मूवीच्या नावासारखाच हिमेश रेशमिया बॅड ॲस आहे, म्हणजे कुणाला घाबरत नाही, भीत नाही, कोण पण येऊन दे समोर। आपली 4 नळ्यांची बंदूक घेऊन नुसतं उडवाउडवी चालू आहे। मग आता रविकुमार हे मिशन पूर्ण करू शकेल की नाही, आणि हे मिशन पूर्ण करताना त्याला कोणकोणत्या संकटांना सामोरं जायचं आहे हे आपल्याला या मूवीमध्ये बघायचं आहे। हा मूवी चालवायच्या स्टार्टिंगलाच आपल्याला सांगण्यात येते 80च्या दशकात मूवी कसा असायचा। त्यावेळी एवढं हेवी VFX नसायचं, ऍक्शन सीन्स पण खास नसायचे, तरी पण त्या मूवीचा वेगळाच दरारा होता। त्या टाईपचाच दरारा या मूवीमध्ये बघायला मिळणार आहे, पण लॉजिक ऑप्शनल आहे। म्हणजे हा मूवी बघताना डोकं आपलं वापरायचं नाही, ही वॉर्निंग पहिल्यांदाच देण्यात आली। म्हणजे हा मूवी बघायला जाताना तुम्ही डोकं घरलाच ठेवून जायचं आणि मूवी मध्ये कोणतंच लॉजिक न शोधता फक्त मूवी टाइमपास साठी बघायचा। या मूवी मध्ये हिमेश रेशमिया साहेबांनी विषय हार्ड ऍक्टिंग केलं। ऍक्टिंग बरोबरच रविकुमारचे डायलॉग पण एकदम भारी आहेत। बड़ा होके बिगड़ा होगा, मैं बचपन से खड़ा। म्हणजे जुन्या काळात जसं मूवीज मध्ये नुसतं डायलॉग असायचं भरभरून, तसं या मूवी मध्ये पण आपल्याला भरभरून डायलॉग मूवी बघायला मिळणार आहेत। आणि या मूवी मधली तर ऍक्शन सिक्वेन्स याच्या पुढे तर अॅनिमल आणि मार्को सुद्धा फेल आहे। त्याचबरोबर प्रभुदेवानं कार्लोस पेड्रो पॅन्थरची भूमिका साकारल्या, जो की या मूवीचा मेन विलन आहे। त्यानं पण जास्त डोकं न लावता नुसतं गंमत म्हणून मूवी केल्यासारखं दिसून येते। त्याचबरोबर सनी लिओनी, कीर्ती कुलारी आणि सिमोना या 3 हिरोईन पण आपल्याला या मूवीज मध्ये बघायला मिळणार। मूवी मधली गाणी भारी आहेत। त्याचबरोबर मूवीचा जो बॅकग्राऊंड स्कोर आहे त्यामध्ये 80च्या दशकातला टच देण्यात आलाय। ओव्हरऑल हा फक्त टाइमपास साठी बघण्यासारखा मूवी आहे। जास्त डोकं न लावता एक टाइमपास मूवी बघायचा असेल तुम्हाला तर हा मूवी तुम्ही नक्की बघू शकता। हा मूवी बॉक्स ऑफिसवर हिट हो ना हो, पण इंस्टाग्रामवर मीम कल्चर मध्ये हा मूवी नक्की हिट होणार आहे। तर हा होता बॅड ॲस रविकुमारचा रिव्ह्यू। तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा कमेंट मध्ये, आणि जर तुम्ही अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या। मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।